हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं जर्नी अँड फीस्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मस्कत लाईट शोसाठी जात आहोत, जे कुरुम पार्कमध्ये ऑर्गनाईज केला आहे. ह्यावर्षी तिकडे फ्लावर फेस्टिवलसुद्धा ऑर्गनाईज केला आहे. सो चला तर आपण जाऊया. एन्जॉय द राईड. कुरुम पार्कला जाण्यासाठी आपल्याला 25 मिनिट्स ड्राईव्ह करून जायचं आहे. सो 25 मिनिट्समध्ये आपण कुरुम पार्कला पोहोचू. सो आत्ता फायनली आपण कुरुम पार्कला पोचलो आहे. समोर तुम्ही पाहू शकता फ्लावर फेस्टिवलचं गेट दिसतो आहे. सो चला आपण एंट्री करूया. इथे पोचल्यानंतर आपल्याला तिकीट्स कलेक्ट करावे लागतात. सो तिकीट्स कलेक्ट करून मग आपण एंट्री करूया. आता आपलं तिकीट कलेक्शन करून झालं आहे. सो आता आपण एंट्री करूया पार्कमध्ये. इथे त्यांनी डिफरंट टाईपचे फ्लावर्स यूज करून डेकोरेशन केलं आहे. तुम्ही पाहू शकता. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे स्टॉल दिसत आहेत, जिकडे लहान मुलांसाठी फन ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केल्या आहेत. तिथे पेंटिंग, फेस पेंटिंग, पॉट पेंटिंग असे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत, जे लहान मुलांसाठी ठेवलेल्या आहेत त्यांनी. तुम्ही पाहू शकता. चला तर मग आपण फ्लावर फेस्टिवल एन्जॉय करूया. स्टे ट्यून.
पुढे आल्यावर आपल्याला खूप सारे शॉप्स बघायला मिळतात, ज्यात फ्लावर शॉप आहे, कॉफी शॉप आहे, ज्वेलरी शॉप आहे, त्यानंतर फोटो स्टुडिओ आहे. इथे आपल्याला छोटीशी नर्सरी बघायला मिळते. त्यानंतर इथे फूड काउंटर पण आहेत. आता फ्लावर फेस्टिवलच्या इथून आपण मस्कत लाईट शोसाठी पुढे जात आहोत. मस्कत लाईट शो हे कुरुम पार्कच्या स्टेडियममध्ये ऑर्गनाईज केलेलं असतं. चला तर मग. एवढं सगळं फिरून झाल्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती, म्हणून प्राजक्ताने आणलेल्या आलू पराठ्यावर सगळ्यांनी ताव मारला. तुम्हाला जर लाईट शो आणि ड्रोन शोचा व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Stay tuned for next video. ते लहान मुलांसाठी पॉट पेंटिंग पण आहे. सो आता आहानाने पॉट पेंटिंग केलं आहे आणि ॲज अ गिफ्ट म्हणून तिने जे पेंट केलं आहे पॉट ते मिळालं आहे आणि त्यासोबत त्यामध्ये एक प्लांटसुद्धा त्यांनी दिला आहे. Thank you for watching. Bye. See you in the next video.